आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 17 एप्रिल शुक्रवार 100% गोडसुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना उशीर झाल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा सुद्धा केले जात आहेत। बघा, विचार करायला गेला तर अख्खा मार्च महिना संपून गेलेला होता, आता एप्रिल महिना सुद्धा संपत आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि या चालू महिन्याचा एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुम्ही सुद्धा मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची आणि एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमची दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची 3,000 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता सोडला जात आहे। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले सुद्धा जातच आहे। त्यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे जमा होतील, या तारखेपर्यंत पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 महिन्यांचे 3,000 रुपये सोडले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता आज 17 एप्रिल शुक्रवार रोजी ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट सोडले जात आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना पैसे आज येणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। ज्या बहिणींचा जिल्हा 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर त्या लाडक्या बहिणींचे मागच्या महिन्याची म्हणजेच मार्च महिन्याच्या 21 हप्त्याचे आणि या चालू हप्त्याच्या म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपून जात आहे। बघा, लाडक्या बहिणींना पैसे वेळेवरती आलेले नव्हते तर त्याचं मुख्य कारण समोर आलेलं आहे। बघा, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्ध सुरू होता, त्यामुळे तुम्हाला पैसे वेळेवरती आलेले नव्हते, म्हणजेच लाडक्या बहिणींना उशीर झालेला होता। उशीर झाल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे पैसे खटाखट सोडले जात आहेत। हे पैसे राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडले जात आहे। सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। बघा, लाडक्या बहिणींना अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्धामुळे तुम्हाला पैसे वेळेवरती आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींनो आता उशीर झालेला आहे, यापुढे उशीर होणार नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजपासून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा
संपवले जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरू होत्या तर या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची 2 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची 2 कामे केलेली नसतील त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहे। 16 जिल्ह्यांमधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना कालच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्य तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून 3700 कोटींचा निधी मार्च हप्ता वितरित करण्यासाठी आणि दुसरा 3700 कोटींचा निधी एप्रिल हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होते। दोन्ही हप्त्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरासरी 7200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। बँकांच्या माध्यमातून आता हा निधी खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात आहे। लाडक्या बहिणींची प्रामुख्याने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत। जिल्हे आणि बँकांची यादी पाहिले की तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल, तुमच्या खात्यामध्ये खटाखट मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे जमवून जातील, तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरू होत्या तर त्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश होत आहेत। लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आता ज्या चर्चा सुरू होत्या तर त्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवसामध्ये हे पैसे सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे आज काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये, उद्या काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत। म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहेत। टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर आता आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। ज्या ज्या बहिणींनी 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या बहिणींनी 3 कामे केलेली नसतील त्यांना पैसे मिळणार नाही। आता बघा, लाडक्या बहिणींना 3 कामे बघून घ्या। परंतु 3 कामे पाहण्याच्या अगोदर
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम तर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. बघा, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्धामुळे पैसे वेळेवरती आलेले नव्हते. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लोड आलेला होता. त्यामुळे हे पैसे वेळेवरती आलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे निवांत झालेले होते. त्यामुळेच हे पैसे आता सोडले जात आहेत. डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. बटन दाबल्यामुळे आता हे पैसे काटाकाट सोडले जात आहेत. यापुढे काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, विचार करायला गेला तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी वाचून दाखवणार आहे. 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत. त्यामुळे लाडके बहिणी आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. यापुढे कोणालाही काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. आज पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांचा समावेश आहे. उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये परत एकदा 10 जिल्ह्यांचा समावेश. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 3 टप्प्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत. हे पैसे सोडले जात असल्यामुळे आता लाडक्या बहिणी प्रचंड खुश होत आहेत. यापुढे कोणालाही काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा, लाडके बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे कोणालाही काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही. बघा, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या ज्या चर्चा सुरू होत्या तर त्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यापुढे कोणालाही काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे. ज्या बहिणीने 3 कामे केलेली असतील त्यांनाच दिलासा मिळत आहे आणि त्यांचेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. परंतु ज्यांनी 3 कामे केलेली नसतील त्यांना दिलासा मिळत नाही. ज्यांनी 3 कामे केलेली असतील त्यांनाच हे पैसे सोडले जात आहेत. तर आता आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे. सविस्तर जिल्ह्यांची यादी पहा. जिल्ह्यांची यादी पाहिली की तुम्हाला समजून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. परंतु जिल्ह्यांची यादी न पाहिली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घेऊयात. जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पाहायची आहे. जिल्हे आणि बँकांची यादी सविस्तर पाहिले की तुम्हाला दिलासा मिळून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाहीये. आता बघा, एकंदरीत आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी सांगत आहोत. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत, कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पहा. जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहिले की तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा, या ठिकाणी आपण जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहोत. त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे नियम आहेत. ते नियम सुद्धा लक्षात घ्या. जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच हे पैसे वितरित केले जात आहेत. परंतु नियमांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर हे पैसे वितरित केले जाणार नाहीत. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर या ठिकाणी आता नियमावली वाचून दाखवत आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ही नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. आता हे नियम कोणकोणते आहेत, या नियमांचे पालन कसे करायचे आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकतो. तर बघा, सर्वात महत्त्वाचा पहिला नियम, 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे. 4 चाकी वाहन असेल तर हे पैसे वितरित केले जाणार नाही. परंतु 4 चाकी गाडी नसेल तरच हे पैसे वितरित केले जाणार आहे. यानंतर दुसरा नियम म्हणजे उत्पन्न. बघा, उत्पन्न जर 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तर हे पैसे वितरित केले जात आहेत. परंतु 2.5 लाखांच्या पुढे उत्पन्न असेल तर हे पैसे मिळणार नाहीत. यानंतर सरकारी कर्मचारी. बघा, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हे पैसे मिळणार नाही. सरकारी कर्मचारी नसेल तरच हे पैसे मिळणार आहेत. यानंतर सरकारी कर्मचारी झाल्यानंतर वय हे 65 वर्षांच्या आतमध्ये असायला पाहिजे तरच हे पैसे वितरित केले जाणार आहेत.
तर बघा हे महत्त्वाचे नियम आहेत. या नियमांचे पालन सविस्तर पद्धतीने करायचं आहे. जे जे नियमांचे पालन करतील त्यांना हे पैसे सविस्तर मिळणार आहेत. आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे, यापुढे वेळ घेणार नाही. तर बघा महाराष्ट्र राज्यामधील पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, अमरावती, अकोला, कोल्हापूर, सातारा यासोबत गडचिरोली असेल, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, तर राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उशीर झाल्यामुळे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे एकत्रित येणार आहेत. एकत्रित पैसे जमा व्हावे असं वाटत असेल तर KYC पूर्ण करा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, महत्त्वाची कामे करून ठेवा. लवकरच हे पैसे सोडले जाणार आहेत.